जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल योदान ते टीव्हीवरल्या कानाने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो चढ होते एकदम जबरदस्त. ह्या सॉन्गवरती हा चढ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक करते आणि करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झालं तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो. तर सोबतच मित्रांनो ऑर्डरला लागणारं मटेरियल आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे आपले कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो जर नवीन वेळ घालू तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना टेलिग्रामच्यावरून कॅपकट ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. त्यानंतर ना आपल्याला प्ले स्टोरवरून सुपर एपन ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं एपन आहे ना ते कनेक्ट करून घ्यायचं. मगच नंतर आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर ना इथे आपल्याला न्यू प्रोजेक्टचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला ना तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. तर इझिली हा व्हिडिओचा तो ॲड होऊन जाईल. तर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते एक्स्ट्रॅक्ट झालेल्या ऑडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ते जिथे जिथे ॲनिमेशन चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचे. तर बघू शकता मित्रांनो इथे एक व्हाईट कलर चालय ते ॲनिमेशन चेंज झाले. इथे देखील चेंज झालंय. तर अशा प्रकारे बीट्स ॲड करायचे. तर अशा प्रकारे बीट्स जे ते ॲड करून घ्यायचेत आपण. मी आज आहे ना बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला नाही आहे मित्रांनो. तर तुम्हाला बीट्ससुद्धा ॲड करता यायला पाहिजेत. तर आता बीट्स ॲड करून घेतल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना तर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. या रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला फोटो आहे ना तो सिलेक्ट करून 2 बोटाने मोठे करायचे. त्यानंतर ना आता जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे आहे ना फोटोच्या लेअरवरती येऊन इथे स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. जिथे जिथे बीट्स ॲड केले तिथे तिथे स्प्लिट करायचे. तर अशा प्रकारे ना सगळं स्प्लिट करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो सगळं स्प्लिट केल्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन ते व्हिडिओच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचे. त्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ना ते आपल्याला झूम इन नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो बघायला भेटेल. तो आपल्याला इथे हुडकायचे. तर फायनली बघू शकता मित्रांनो झूम इन नाही झूम आउट नावाचा ॲनिमेशन आहे ना ते आपल्याला हुडकायचं इथे. झूम आउट नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचा इनमधून. त्यानंतर ना आता पुढच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना इनमध्ये रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करून तिसऱ्या लेअरवरती येऊन रॉक हेट्रोट्रॉली. त्यानंतर ना चौथ्या लेअरवरती येऊन साईड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून 5व्या लेअरवरती येऊन आउटमध्ये जायचे. त्यानंतर ना ते गेल्यानंतर ना 1 नंबरला आपल्याला एक ब्लॅक होल नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो बघायला भेटेल. तो ॲड करून 8 सेकंडच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करून याची लेंथ आहे ना 1.0 सेकंड ठेवून पुढच्या लेअरवरती आपल्याला कोणते ॲनिमेशन ॲड करायचे नाही. त्यासाठी आपल्याला बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून बॅक. त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन ते एक्झोनल स्पॉट नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते आपल्याला आहे ना आपली मेन बीट आहे ना 8 सेकंडची जी बीट आहे ना ते बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं याला. त्यानंतर ना आता आहे ना याला डुप्लिकेट करायचं आणखी म्हणजे याला डुप्लिकेट करून ठेवायचं तसंच. त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीवरती जायचे. त्यानंतर ना फोटोजमध्ये जाऊन मी जो ओव्हरली दिलेला तो सिलेक्ट करून घ्यायचे. तर इथे सिलेक्ट केल्यानंतर ना ॲडवरती क्लिक करायचं. तर इझिला आपला ओव्हरली आहे ना ते ॲड होऊन जाईल. त्यानंतर याला व्हिडिओचा लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता याची साईज जरा मोठी करून म्हणजे आपल्या हिशोबाने ठेवायचे इथे वरी. असं ठेवल्यानंतर ना आता आहे ना मी ठेवलेलं आहे ऑलरेडी. ठेवल्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन एक की फ्रेम द्यायचं. इथे की फ्रेम नावाचा ऑप्शन इथे आहे बघू शकता. इथे द्यायचं की फ्रेम. त्यानंतर ना आता 2 सेकंडचे जे 0 स्टार्ट होतं ना तिथे येऊन ते की फ्रेम द्यायचे. त्यानंतर ना आता याला
स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन म्हणजे थोडं स्क्रोल करायचे ते खाली. त्यानंतर ना ते ऑपिसिटी नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती येऊन स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती 0 ऑपिसिटी व्हायची. त्यानंतर ना पुढच्या की फ्रेमवरती आपोआप 100% येऊन जाईल. त्यानंतर ना आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर ना आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन आता जे आपण इफेक्ट्समध्ये गेलेलं हेक्झोनल स्पॉट आहे ना ते हे केलं ना डुप्लिकेट केलं त्या लेअरवरती येऊन दुसऱ्या लेअरवरती येऊन ऑब्जेक्टवरती क्लिक करून ओव्हरलेवरती सेट करायचे याला. त्यानंतर ना या बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर ना ते 1 सेकंडचं 0 स्टार्ट होते ना तिथे एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर ना आता 2 नंबरच्या की फ्रेमवरती येऊन ॲडजस्टवरती क्लिक करून याचे जे सगळे हे आहेत ना म्हणजे याची साईज 0 करायची, इंटेन्सिटी 0 करायचे, स्पीड 0 करायचे, हॉरिझॉन्टल 0 करायचे. 2 नंबरच्या की फ्रेमवरती येऊन करायचे मित्रांनो. तर इझिली आता हा म्हणजे पुढचा जो इफेक्ट आहे ना तो ॲड होऊन जाईल. तर आता इथे पहिल्या बीटवरती यायचे. त्यानंतर नाही ते आपलं काय म्हणतात त्याला म्हणजे याचे दिसतं ना त्यामध्ये यायचे ट्रान्झॅक्शनमध्ये येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून याची लेंथ 0 करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आणि एक बीट सोडून पुढच्या बीटच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ब्लांच नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 8 सेकंडच्या ट्रान्झॅक्शनवरती यायचे. लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ब्लांच नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून याची लेंथ 0.1% येऊन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या लेअरवरती सुद्धा ब्लांच नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर 8 सेकंडच्या बीटवरती येऊन वेड इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लिचमध्ये यायचे. त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ते क्रोमॅटिक नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ग्लिच तो बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचा असं. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याचे जे लिटरल क्रोमॅटिकला 3 नंबरचा ऑप्शन आहे ना याला 60% व इंटेन्सिटी 80%च्या आसपास ठेवायचे. त्यानंतर याची स्पीड आहे ते 10 ठेवायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर आता एक ट्रान्झॅक्शन आहे ना इथे आपल्याला आहे ना इथे हा इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये जायचे. जर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये सापडला नाही तरी ते नाईट क्लबमध्ये यायचं. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर 1 नंबरला आपल्याला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे व्हायब्रेशन फ्लॅश संपतो ना तिथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचे. त्यानंतर याला डुप्लिकेट करून याला पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती सुद्धा ॲड करून टाकायचे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता इथे कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ जो तो इझिली गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर याच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.